सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या 32व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने एम राजकुमार, सोलापूर पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली 9 ऑगस्ट 2024 ते 11 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस कमिशनर ट्रॉफी सीपी चषक क्रिकेट स्पर्धा पोलीस मुख्यालय सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती। सदर स्पर्धेमध्ये सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, मुख्यालय, क्यूआरटी पथक, वाहतूक शाखा, पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्या एकूण 12 टीमने सहभाग नोंदवला होता। सदर 12 टीमचे ABCD असे 4 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले होते। 9 ऑगस्ट रोजी स्पर्धेचे उद्घाटन विजय कबाडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ व अजित बोराडे, पोलीस उपायुक्त मुख्यालय यांच्या हस्ते झाले, तर उद्घाटनाचा सामना जेल रोड पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्यात झाला। मागील 2 दिवसांमध्ये साखळी गटाचे सामने होऊन सेमी फायनल मध्ये 4 संघ आले होते। त्यामध्ये दिनांक 11/8/2024 रोजी सेमी फायनलचा पहिला सामना क्यूआरटी पथक व जेल रोड पोलीस स्टेशन यांच्यामध्ये होऊन सदर सामना हा जेल रोड पोलीस स्टेशनने जिंकून फायनल मध्ये गेले, तर दुसरा सेमी फायनल सामना MIDC पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा यांच्यात होऊन सदर सामना MIDC पोलीस स्टेशनने जिंकला आणि ते फायनल मध्ये गेले। फायनलच्या मॅच साठी प्रमुख पाहुणे म्हणून एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर विजय कबाडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ तसेच क्राईम सहाय्यक आयुक्त राजन माने, महाराष्ट्र रणजी संघाचे कोच सुलक्षण कुलकर्णी, महाराष्ट्र रणजीपटू, महाराष्ट्र निवड समितीचे सदस्य रोहित जाधव, अंडर-19 भारतीय संघाचा IPL खेळाडू अर्शिन कुलकर्णी, अंडर-19 भारतीय संघाचा खेळाडू सचिन धस, महाराष्ट्र अंडर-16 कॅप्टन अथर्व काळे यांच्या उपस्थितीत अंतिम सामना झाला। अंतिम सामन्यामध्ये जेल रोड पोलीस स्टेशनने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 8 षटकात 4 बाद 98 धावा केल्या। यामध्ये वसंत माने 42 धावा, विनोद दांडगे 25, हरीश पवार 20 धावा केल्या। गोलंदाजीमध्ये MIDC संघाकडून राजपाल सरवदे, प्रवीण वाघमारे, महेश आरकाल यांनी प्रत्येकी 1 खेळाडू बाद केला। या धावसंख्येचा पाठलाग करताना MIDC पोलीस ठाणे संघाने 7.4 षटकात 4 बाद 99 धावा करून विजय मिळवला। MIDC पोलीस ठाणे संघाकडून फलंदाजीमध्ये महेश आरकाल नाबाद 58, प्रशांत सुरवसे 18, सुहास अर्जुन नाबाद 13 धावा केल्या। गोलंदाजीमध्ये जेल रोड पोलीस ठाणे संघाकडून मनोज मोरे 3, हर्षद मुजावर 1 खेळाडू बाद केला। हा सामना MIDC पोलीस ठाणे संघाने 6 गडी आणि 2 चेंडू राखून जिंकला। पोलीस कमिशनर ट्रॉफी CP चषक स्पर्धा सलग तिसऱ्यांदा जिंकली। स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते झाले। अंतिम सामन्यातील सामनावीर आणि उत्कृष्ट फलंदाज महेश आरकाल 174 धावा, स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज मनोज मोरे 7 विकेट, मालिकावीर राजू चव्हाण 105 धावा 5 विकेट यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजन माने क्राईम ACP, विष्णू गायकवाड API, निलेश सोनवणे API, मुकेश गायकवाड PSI व महेश आरकाल नागेश गुळवे यांनी अथक परिश्रम घेतले। स्पर्धेसाठी पंच म्हणून चंद्रकांत मंजेली, अशोक डोंबाळे, गुणलेखक दत्ता बडगू, समालोचक म्हणून शंकर पवार, नागप्पा कोप्पा यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।